तर नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे आज मोठ्या ब्लॉगमध्ये. तर हे कशी इथं बसलेलीच आहेत, तर ती आज सुट्टीवरच आहेत. ते आता 2-3 महिने त्यांनी सुट्टी घेतलेली आहे. आता काही नुसतं एन्जॉय करणार आहे म्हणते. तर आता आजच चाललं आहे मी गावाकडे जाणार आहेत. एक तर मग माझ्या माहेरी जायचं आहे आणि यांच्या पण माहेरी, तुमच्या पण जायचं आहे. यांच्या माहेरी जायचं आहे आणि मला घेऊन जाणार आहेत. पण माझ्या माहेरी फक्त 10च मिनटं येणार आहेत. तर आधी इकडं सासरी जायच्या आधी माहेरून एक चक्कर तोंड दाखवून आणावं आपलं, म्हणून आम्ही आता तिकडे जाणार आहोत. त्यासाठी तयारी चालू आहे. स्वयंपाकाची तयारी झाली बऱ्यापैकी. जेवण केलं की यांचं हे जे बोकड्यावानी तोंड जे झालं आहे ते आपण नीटनाटकं करून आणू, म्हणजे जेणेकरून घरच्यांना वाटलं पाहिजे की पोरगं नीट व्यवस्थित ठेवलं जातं. तर असं बघितल्यावर मी बस असं म्हणते की कटिंग करून देत नाही म्हणून. पोरालाच असा केस वाढत ना, त्याला मी काय करायचं नाही का. तर त्यांना फ्रेश वगैरे करून आणतो आम्ही, जेवण वगैरे करतो आणि मग जाऊया माहेरी. तर बाय बाय. तर या ठिकाणी बर्फाचा गोळा खायला आलेली आहे. आम्ही पण भैया आहे. गोळा इथं ताक आम्ही मागितलंय. मागितलं ताक आणि मागितलंय गोळा. तर चला गोळा वगैरे घेऊ, जाऊ घरी. आपल्या घोडा या ठिकाणी उभं आहे. कसं काय टेम्परेचर पण लय झालंय. मग यांनी ताक वगैरे घेतले आणि मी घेतला आपला गोळा. मस्त की छान असा गोळा घेतोय. आता खाते मी पण. तर हा आहे जय भगवान मसाला ताकवाले आपले पाहुणे येतो. बघू शकता. ठिकाण कल्याण रोड आहे. इकडं निप्ती नाका आहे, ठाणगे पेट्रोलियम, आणि या साईडला कल्याण रोड. तर या ठिकाणी गोळा, बर्फाचा गोळा, थंड सरबत आणि ताक हे पण भेटतंय. मस्त, अवश्य एकदा नक्की भेट द्या. आणि क्वालिटी पण जबरदस्त दिली जाते आणि सर्विस पण एक नंबर आहे. तर या ठिकाणी लिंबू सरबत, पायनॅपल सरबत, गुलाब सरबत, भरपूर कालाखट्टा आहे, कांडी गोळा आहे, वाटी गोळा आहे, ताक आहे, भरपूर व्हरायटी इथं. तर आम्ही पेलो जाता थंड वगैरे, चाललो घरी. चला भेटूया. गोळा वगैरे खाऊन झाल्याच्या नंतर आईस्क्रीम पण खाल्ली आहे आणि एक छान असं काहीतरी घडलंय तिथं तुम्ही बघा. आम्ही तर गॅलरीमध्ये कबूतर आलेलं होतं, त्याला पाणी वगैरे ठेवलं होतं आणि चण्याची डाळ वगैरे थोडीशी ठेवलेली होती आहोंनी. तर आता आम्ही आवरतो, मला जायचं आहे माझ्या माहेरी. तर या ठिकाणी पेमेंट झालेलं आहे. पेमेंट घेऊन आलेली तुम्ही बघू शकता. पैसा ही पैसा होगा. करा, खर्च करा आता. दे माझ्याकडे दे. तर पैसा भेटलेला आहे सध्या आपल्या ताब्यात. मस्त पार्टी करणार मी आज. तर चला, पगार झालाय 10,000 रुपये आले तर आपल्याकडे. 10,500 रुपये मोठ्यावर चालू 10,000 रुपये. खुशी, इतनी खुशी, बापरे बाप. तर आता सकाळपासून सांगितल्याप्रमाणे आता आम्ही निघालो आमच्या माहेरासाठी, म्हणजे नेवास फाट्यावरती चाललेला होता आम्ही. तर बघा, पाहू मस्त टकाटका छान असं आवरून आता आम्ही निघालेलो. खुशी खुशी माहेरात जायचं म्हटलं ना, आता खुशी खुशी असतील. एवढी खुशी ना, बाकी यांचं तोंड पहा. मला माहेराकडे नुसतं घेऊन जायचं म्हणून बी कसं झालं. असं आपला आनंद हे नाही. तर जाऊया. आपण पांढरीचा पूल पास करतोय. सध्याला वातावरण बघा कसं उन्हाळ्याने असं पूर्ण सुकून गेलेलं नाही का, पण हा सीन पावसाळ्यामध्ये असा दिसतो ना, खूप म्हणजे खूप भारी दिसतो बघा. जवळपास बरं अजून तरी किती अर्धा-पाऊण तास लागलच जायला. जाऊया मग. तर आता आम्ही भेळ खायला थांबलेलो. चला मग भेळ खाऊ आणि आपलं जाऊया.
नमस्कार. आता मी माझ्या घरी आलेले आहे. पहा. कसं वाटतंय जावई बापू? कसे बरे आहेत का? हा. ही आमची मम्मी चहा ठेवते. हे पहा आमचा प्रशस्त असा किचन, प्रशस्त असं हॉल, हे मम्मीचं बेडरूम आणि हे माझ्या भावाचं बेडरूम. तर बघा कसं छान असा लाईट गेलेली आहे. जरा लाईटीचा प्रॉब्लेम म्हणजे आता थोडं बराच वेळ झाली म्हणजे आम्ही यायच्या आधी थोड्या वेळापूर्वी गेली. आता मी चहा वगैरे घेतो आणि बसतो. तर आम्ही आमच्या आजीकडे आलेली नाही. ही पण आमची गाय, ही पण एक आमची गाय. इकडं बघ. हो मारू नको हा. तर या ठिकाणी आम्ही थांबलेलो इथं मिसळपाव खायला. मॅडम वाटच बघताना कसं तोंड केलं मॅडमने. मला मिसळचं हॉटेलच गेलं ते कोणतं मिसळचं हॉटेलचं नाव काय? जय मल्हार. जय मल्हार. मिसळ खूप छान मिळते बरं का. आणि मला इथलीच मिसळ आवडते. मी मला म्हटले आता मिसळ हे हॉटेल गेलं मी भांडणारच होते, तर काय हॉटेलच आवडते. तर ऑर्डर दिलेली आहे मिसळसाठी. 2 मिसळपाव मस्त भूक लागली. मिसळपाव आलेले इथं. हा 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 हा. कसं काय तोंडाला पाणी सुटलं बेटा मनवे लड्डू पुडा. चला मिसळ खाऊ आणि निघूया मग. तर मॅडम चालले कूलरची पूजा करायची. हे कूलर आणलंय आता जस्ट घरी आलोत. बघू शकता गरिबांची AC स्वस्तिक काढते. न्यू कंपनीचं कूलर आहे. आमचा उन्हाळा थंडकमध्ये यावं बघतं आता. देव बाप्पा व्यवस्थित चालू दे कूलर आमचा. गरिबांची AC वळ ना. जमलं खुश, एकदम खुश. तर चला आता उद्घाटन करू, त्यात पाणी वगैरे सोडू आणि चालू करू. तर चला आजचा ब्लॉग कसं काय वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद.